हे फक्त तुम्ही जो विषय म्हणताय तो या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर विषय आहे. राहुल गांधी यांनी सुद्धा जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याशी आम्ही सहमत आहोत. भारतीय संसदेचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती हे संसदेचे आणि लोकशाही व्यवस्थेचे संरक्षक आहेत. कस्टोडियन म्हणतो आम्ही त्यांना. कस्टोडियन ऑफ डेमोक्रेसी अँड कस्टोडियन ऑफ इंडियन पार्लमेंट. आणि नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतीलाच निमंत्रण नसेल तर ही नुसती गंभीर अशी बाब नाही आहे, हास्यास्पद सुद्धा आहे. खरं म्हणजे संसद भवनाचं उद्घाटन हे देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्तेच व्हायला हवं. प्रधानमंत्री नंतर येतात, लोकसभेचे अध्यक्ष नंतर येतात. पण प्रत्येक गोष्टीचं निवडणुकीसाठी राजकारण करायचं आणि फक्त आम्हीच आम्हीपेक्षा मी आणि मीच या मीपणाचा हा कहर आहे. मुळात सेंट्रल विस्टा प्रकल्पाची अजिबात गरज नव्हती. या देशाची संसद अजून 100 वर्ष चालली असते. आपल्यापेक्षाही संसदेच्या जुन्या इमारती जगभरामध्ये आहेत. इटलीमध्ये, जर्मनीमध्ये, ब्रिटनमध्ये आपल्यापेक्षा जुन्या इमारती आहेत, त्या सुरू आहेत. पण आपल्याकडे फक्त एका राजकीय हव्यासापोटी आणि हा इतिहास मी नवा घडवला, मी दिल्ली नवी घडवली यासाठी एक नवीन संसद भवन लाखो कोटी रुपये खर्च करून जनतेच्या पैशाचा चुराडा करून करोना काळामध्ये उभी राहिली आणि राष्ट्रपतींना डावलून त्याचं उद्घाटन होत आहे. ही लोकशाहीसाठी, खास करून संसदीय लोकशाहीसाठी चिंतेची गोष्ट आहे. काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती देशाची भूमिका आहे. भारतीय जनता पक्षाचे लोक काय म्हणतात ते आम्हाला पाहायचं नाही आहे. पण राष्ट्रपतीचा गेल्या 9 वर्षामध्ये वारंवार अपमान होतो. मुळात राष्ट्रपती पदावरती अशा व्यक्तींना बसवलं जातं आहे की या सगळ्या अन्यायाविरुद्ध ते आवाज उठवणार नाही, प्रश्न विचारणार नाही, सरकारला जाब विचारणार नाही. अशा व्यक्तींनाच राष्ट्रपती पदावर गेल्या 2 कालखंडापासून बसवलं गेलं. हे आता मला स्पष्टपणे म्हणावं असं वाटतं. बहिष्कार टाकला जाणार आहे विरोधकांनी जर ठरवलं की त्या सोहळ्यावरती आपण बहिष्कार टाकायचा तर आम्ही त्या विरोधकांच्या ऐक्यामध्ये सहभागी राहू. मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की दलित जे राष्ट्रपती आहेत किंवा आदिवासी राष्ट्रपती हे फक्त निवडणुकीपुरता एक स्ट्रॅटेजी आहे भाजप. खरगेजी बोलत आहेत ते सत्य आहे. राष्ट्रपती पदावर, राज्यपाल पदावरती अशा पदावर आदिवासी दलित अशा व्यक्तींना बसवून फक्त राजकीय दृष्टीनं किंवा वोट बँकेकडे लक्ष ठेवायचे. द्रौपदी मुर्मू जी आहेत त्या आदिवासी समाजातल्या, त्यांना आता निवडणुकीसाठी बाहेर काढलं जाईल. पण देशातल्या सर्वोच्च सोहळा जो राष्ट्रपतींच्या लिडरशिपखाली व्हायला हवा त्या सोहळ्यापासून राष्ट्रपतींना दूर ठेवलं आहे. तर आदिवासी असून सुद्धा हे लक्षात घ्या, तिथे फक्त मोदी मिरवणार, तिथे फक्त भारतीय जनता पक्षाचे इतर काही प्रमुख नेतेसुद्धा असतील की नाही मला शंका आहे. संपूर्ण फोकस फक्त नरेंद्र मोदींवरच असेल. ही लोकशाही जी आहे ही लोकशाही नसून ही एकाधिकारशाही. तर लोकसभेसाठी आतापासून भाजपने तयारी सुरुवात केलेली आहे. तसं बघतात एकीकडे करणार इलेक्शन आणि आता लोकसभेसाठी भाजपने तयारी केली असेल यात नवलते काय? ते 365 दिवस फक्त निवडणुकांचाच विचार करतात. ते 24 तास फक्त राजकारण निवडणुका करतात. देशाच्या लोकांच्या प्रश्नावर विचार करायला त्यांना वेळ नाही. निवडणुका जिंकणं हाच त्यांचा एकमेव उद्देश असतो. भाजपा इतका राजकारण आणि निवडणुकाग्रस्त पक्ष देशाच्या इतिहासात निर्माण झाला नाही. 31 ते 31 जूनपर्यंत भाजप जे केंद्रातल्या ज्या योजना आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रावर काय योजना आहेत? महागाई वाढली आहे बोलताय, दहशतवाद वाढला आहे जम्मू काश्मीर मणिपूरला बोलताय, बेरोजगारी वाढलेली आहे त्याच्यावर बोलताय. काय कोणत्या योजनांविषयी आपण बोलताय? भ्रष्टाचार वाढला बोलताय, लोकशाहीचा मुर्दा पडला आहे बोलताय, न्याय व्यवस्था दबावाखाली आहे त्याच्यावर बोलताय.
कोणते मुद्दे तुम्ही घेऊन जाणार आहात सांगा ना. पवारांचं म्हणणं आहे की येत्या कोणाचं? पवारांचं म्हणणं आहे की पंतप्रधानच्या रेसमध्ये मी नाही असं तुम्ही थेट काल म्हणताय. बघा, हा प्रधानमंत्र्यांचा विषय चर्चेत आलेलाच नाही, येणारी नाही. सगळ्यात आधी 2024ला विरोधकांनी एकत्र येऊन मोदींच्या भाजपचा पराभव करणं हे सगळ्यात मोठं ध्येय आहे. प्रधानमंत्री कोण हा पुढचा विषय. आधी पराभव करणं, आपापल्या राज्यात पराभव करणं हे महत्त्वाचं ध्येय आहे. तर जयंत पाटलांची काल ईडीकडून चौकशी करण्यात आली, मात्र काही सूत्रांकडून असं कळलेलं आहे की त्यांना 9 तास फक्त बसवून ठेवण्यात आलं. हे दबावाचं राजकारण की तुम्ही जर आमच्या मनाप्रमाणे वागला नाही, तुम्ही जर आमच्या पक्षात आला नाहीत एक मोठा गड घेऊन, तर आम्ही तुम्हाला ईडीच्या माध्यमातून त्रास देऊ. आणि जयंतराव पाटलांसारखे लोक जे अस्सल मराठी बाण्याचे आहेत ते झुकणारे नाहीत, त्याचा त्रास ते भोगत आहेत, आम्ही भोगला. या देशामध्ये लोकशाही आहे कुठे? या महाराष्ट्रात कुठे लोकशाही? सरकार जे आलेलं आहे तेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून आहे. यापुढे तो गैरवापर चालू राहील. पण तुम्ही किती त्रास दिला तरी या राज्यात, ह्या छत्रपती शिवाजी महाराज राज्यात असे काही लोक आहेत की तुमच्यापुढे झुकणार नाही. सर, जयंत पाटील काल ईडी चौकशीला हजर होते. महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते आले होते, मात्र वरिष्ठ नेत्यांनी कुठेतरी अनुपस्थिती दाखवली. मला असं वाटत नाही. राष्ट्रवादीचे फक्त घटक- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, तर शिवसेनेसह महाविकास आघाडीतला प्रत्येक घटक पक्ष हा जयंतराव पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. जसं आमच्या मागे आम्ही जेव्हा तुरुंगात गेलो तेव्हा संपूर्ण महाविकास आघाडी म्हणून माझ्या पाठीशी लोक उभे राहिले होते. प्रत्येकाला काळजी होती. आणि जयंतरावांसारख्या नेत्याच्या पाठीशी आम्ही सगळे ठामपणे उभे राहतो. उद्धव ठाकरे देखील त्यांना फोन करून चर्चा केली. नक्कीच. म्हणजे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी, हा जो अन्याय आहे या अन्यायाविरुद्ध आम्ही लढू. सर, हिंदी में कहना चाहूँगा, महाडाच्या घरांच्या किमती वाढलेल्या आहेत. 9 घंटे तक पूछताछ की गई और एक के बाद एक जो विरोधक है उन पे ईडी का दबाव डाला जा रहा है. देखिए, महाराष्ट्र की बात अगर कहे, दिल्ली और राज्य में हो रहा है, लेकिन महाराष्ट्र में शिवसेना, नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी, सभी के खिलाफ ईडी का दुरुपयोग चल रहा है, आपको मालूम है. हमको भी जेल जाना पड़ा, एनसीपी का और नेताओं को जेल जाना पड़ा, और 7-8 नेता टारगेट पर है, ये पवार साहब खुद बोल रहे हैं. ये सिर्फ इसलिए है कि ये सभी लोग और हम सभी लोग बीजेपी के दबाव में नहीं आ रहे हैं. उनका कहना है आप हमारे पार्टी में आइए और पवित्र हो जाइए, लेकिन हम पवित्र है जहाँ है वहाँ ही पवित्र है. जयंतराव पाटिल जी को 9 घंटे तक कल ईडी ने बुलाया, बिठाया, रात को 10 बजे उनको छोड़ दिया. ये क्या बात है? किसके? मैंने ईडी के पास 10 या 12 लोगों की सूची, कोई एविडेंस भेजा है जो बीजेपी के संबंधित है, उनके ऊपर तुरंत कार्रवाई होनी चाहिए. किसको बुलाया? ईओडब्ल्यू के पास 10 केसेस मैंने भेजा है, किसी को बुलाया? लेकिन कांग्रेस, शिवसेना, एनसीपी, ये जो हमारे प्रमुख लोग हैं इस पार्टी के, उनको बुलाया जाता है, उनको प्रताड़ित किया जाता है, उनको धमकाया जाता है, उनके ऊपर दबाव बनाया जाता है पार्टी छोड़ने का, सरकार को समर्थन देने का. ये कौन सा लोकतंत्र है? ये कौन सी डेमोक्रेसी है? आज दिल्ली में मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन जैसे लोगों को अरेस्ट किया है. 2-2 साल तक आप बेल नहीं दे रहे. तो उद्धव ठाकरे ने देखिए फोन किया है जयंत पाटिल जी देखिए, हम सब लोग अपोजिशन के कोई भी नेता को अगर इस प्रकार से प्रताड़ित किया जाएगा तो हम उनके साथ, पूरी महाविकास आघाड़ी उनके साथ खड़ी रहेगी. तो संसद को लेके वाद विवाद शुरू हुआ, किस तरह से देखते हैं? अगर संसद के वो जो सेंट्रल विस्टा कुछ बनाया है मोदी जी ने, नया संसद इमारत, उनका उद्घाटन देश के राष्ट्रपति के हाथों से ही होना चाहिए. ये हमारा एक प्रोटोकॉल है. प्रोटोकॉल देश के राष्ट्रपति ही हमारे संसद के प्रमुख हैं, लोकतंत्र के प्रमुख हैं, कस्टोडियन ऑफ डेमोक्रेसी है, कस्टोडियन ऑफ पार्लियामेंट है. आप उनको दूर रखकर इतना बड़ा सेलिब्रेशन कर रहे हो, उसका मतलब है ये तानाशाही है. सब कुछ मैं कर रहा हूँ,
मैं यानी देश हूँ, देश यानी मैं हूँ, उसका ये एक बहुत बड़ा उदाहरण है। ये राष्ट्रपति जी इस देश के प्रमुख हैं, उनको बुलाना चाहिए, उनके हाथों से उद्घाटन करना चाहिए देश के नए संसद का। लेकिन भारतीय जनता पार्टी, खास करके नरेंद्र मोदी जी, ये पूरा जो उत्सव है वो भारतीय जनता पार्टी का और खुद का उत्सव मनाना चाहते हैं। बहिष्कार डालने वाले अपोजिशन वाले देखिए, उस बारे में अगर निर्णय होता है सभी अपोजिशन का, तो शिवसेना उनके साथ रहेगी। केंद्र की जो योजना है वो राजभवन से हम जो है राज्य तक पूरे राज्य केंद्र की ऐसी कौन सी योजना है जिसका ढोल पीट कर जनता में जाए? महंगाई बढ़ गई है, बेरोजगारी बढ़ गई है, भ्रष्टाचार बढ़ गया है, नोटबंदी असफल हो गई है, टेररिज्म बढ़ गया है, मणिपुर में हिंसाचार आदि थमने का नाम ले रहे हैं, जम्मू कश्मीर में हिंसाचार बढ़ गया है, कश्मीरी पंडितों की घर वापसी नहीं हो रही है। कौन से मुद्दे लेकर आप जाओगे भाई? केंद्रीय एजेंसी का दुरुपयोग हो रहा है, ये सब लेकर जाइए जनता में, तो हम जाएंगे। चलिए, थैंक यू।